नमस्कार मित्रांनो, आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा 2024ची तयारी करणाऱ्या आणि अभ्यास करणाऱ्या सर्व डी.एड. बी.एड धारक विद्यार्थी मित्रांसाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी व्याकरणामध्ये आजपर्यंत म्हणजे 2013 पासून कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत आणि त्याचा संपूर्ण या ठिकाणी सविस्तरपणे विश्लेषण करणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये मराठी या विषयात कोणकोणत्या घटकावर कसे प्रश्न विचारले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहूया. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे बघा, 2013ला मराठी व्याकरणामध्ये कोणते प्रश्न विचारले होते. तर या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला होता, पुढीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे. तर मित्रांनो बघा, ग्रंथाली, मौज, पॉप्युलर आणि सुविचार प्रकाशन मंडळ. तर यापैकी सुविचार प्रकाशन मंडळ ही संस्था मुंबईच्या बाहेरची आहे. कोणती? सुविचार प्रकाशन मंडळ. त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न विचारलेला आहे, पुढीलपैकी किंवा पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा. श्रीनिवास विनायक कुलकर्णी सोन्याचा पिंपळ, राम गणेश गडकरी सुदाम्याचे पोहे, चिंतामणराव कोल्हटकर आणखी चिमणराव आणि विद्याधर पुंडलिक बनगरवाडी. तर मित्रांनो, या ठिकाणी राम गणेश गडकरी हेही जोडी चुकीची आहे. चिंतामण कोल्हटकर हेही चुकीची जोडी आहे आणि विद्याधर पुंडलिक ही जोडी चुकीची आहे. तर यामध्ये जोडी योग्य कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 1 श्रीनिवास विनायक कुलकर्णी. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न विचारला आहे, तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल. पहा, या वाक्यातील काळ ओळखा म्हणत आहे. काळ जनरली आपल्याला या ठिकाणी काळ विचारलेला आहे. तर तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचे लक्ष वेधून घेईल म्हणजे भविष्यात होणारी गोष्ट आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे भविष्य काळ. ठीक आहे. भविष्य काळाचा हा उदाहरण विचारलेला होता. काळावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर वाच्य अधिक अर्थ या दोन पदांना योग्य रीतीने जोडून किंवा केलेली संधी ओळखा. तर याचा अर्थ होतो वाच्यार्थ. तर वाच्यार्थ कोणत्या ठिकाणी आहे? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे वाच्यार्थ. ठीक आहे. तर या ठिकाणी वाच्य अधिक अर्थ बरोबर वाच्यार्थ असा या ठिकाणी होतो. त्यानंतरचा प्रश्न कोणता आहे ते पाहून घेऊया. चला. त्यानंतर प्रश्न विचारलेला होता मित्रांनो, पानसाप या सामासिक शब्दातील समासाचे नाव ओळखा. तर मित्रांनो, पानसाप यामधील समास विचारलेला आहे. पानसाप. मग पानसाप म्हणजे नेमका काय? तर हा जो पानसाप आहे याला एकेरी दंडाने एकेरी कंसाने या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे. पानसाप. पानसाप म्हणजे काय? तर पाण्यात राहणारा साप. मग आता पाण्यात सापाबद्दल दिलं आहे. ठीक आहे. मग पाण्यात त इ आ हा या ठिकाणी प्रत्यय लागला आहे. तर कोणत्या आहे? सप्तमी तत्पुरुष हा या ठिकाणी पर्याय होईल. त इ आ यापैकी कोणताही जर प्रत्यय लागला असेल तर तो होतो सप्तमी. म्हणजे तुमचे योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक क सप्तमी तत्पुरुष. त्यानंतरचा प्रश्न आहे, समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. तर समानार्थी शब्दांची आपल्याला योग्य जोडी ओळखायची आहे. बघा, या ठिकाणी दिलेला आहे समानार्थी शब्दांची योग्य जोडी कोणती आहे? मध्य, अपेय, वर्ण, कर्ण, मर्म, धर्म, अंगीकृत, स्वीकृत, अस्वीकृत. ठीक आहे. तर या ठिकाणी योग्य जोडी जी आहे हे मध्य म्हणजे अपेय होते. या ठिकाणी बाकी सगळे विरुद्धार्थी शब्द आहेत. ठीक आहे. तर मध्य आणि अपेय ही समानार्थी शब्दाची योग्य जोडी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ताटिनी, सरिता, आयव्यय, कलंक, काळिमा, विरह, दुरावा. ठीक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला विरुद्धार्थी शब्दाची योग्य पहा. ताटिनी म्हणजे सरिता, म्हणजे ताटिनी म्हणजेच नदी होते, नदी म्हणजेच सरिता होते, म्हणजे ही समानार्थी आहे. ठीक आहे. त्यानंतर हा कलंक आणि काळिमा दोन्ही समानार्थी आहेत. विरह म्हणजेच दुरावा हे दोन्ही समानार्थी आहेत. तर पर्याय क्रमांक ब आहे आय आणि व्यय म्हणजे तुमची मिळकत आणि खर्च याचा अर्थ होतो. म्हणजे हे आहे तुमचे योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी. पुढचा प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. क्लेश, कष्ट, कृष्ण आणि पाणी. तर मित्रांनो, यापैकी बघा, क्लेश, कष्ट, कृष्ण आणि पाणी यामधील पाणी हा तुम्हाला सहज सांगता येईल की पाणी हा गटात न बसणारा वेगळा शब्द आहे. पुढचा प्रश्न विचारलेला होता, गटात न बसणारा शब्द ओळखा. तर सासरा, दिवा,
पुरुष आणि मूळ. तर बघा, सासरा, दिवा, पुरुष आणि मूळ. तर तो सासरा, तो दिवा, तो पुरुष, पण ते मूळ. ठीक आहे. हा मित्रांनो लिंग विचारावरचा प्रश्न विचारलेला आहे. बघा, मूळ हा नपुंसकलिंगी नाम आहे, म्हणजे ते मूळ. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी कोणता येईल तर मूळ हा शब्द याचा योग्य उत्तर येईल, गटात न बसणारा. त्यानंतर आहे उपसर्ग घटित शब्द कोणता आहे. तर उपसर्ग घटित शब्द ओळखायचा आहे. बघा, विनंती, विनय, विभावरी, हे सरळ सरळ शब्द आहेत, या ठिकाणी सलग शब्द आहेत. हा जो विशेष आहे याला वि उपसर्ग लागला आहे. शेष या शब्दाला वि उपसर्ग लागून तयार झालेला आहे, विशेष. ठीक आहे. विशेष असा शब्द बनलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला होता, प्रत्यय घटित शब्द ओळखा. प्रत्यय घटित पहा, निमर्म. तर मित्रांनो या ठिकाणी जो वरचा रचा रफर आहे तो पुढे गेलेला आहे. निर्मम असा आहे तो. निर्मम, अभ्युदय, आनंद आणि चराऊ. ठीक आहे. तर या प्रश्नामध्ये बघा तुम्हाला प्रत्यय घटित शब्द ओळखा म्हणत आहे. तर या ठिकाणी प्रत्यय घटित शब्दापैकी तुम्हाला अ, ब, क, ड या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर काय असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया किती DED BED धारक मित्रांना या प्रश्नाचं योग्य उत्तर देता येते. प्रश्न नंबर 11 कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न आहे, चुकीच्या पद्धतीने केलेले अनेक वचन ओळखा. तर चुकीच्या पद्धतीने केलेले अनेक वचन आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर तोंडले, तोंडल्या, गोपी, गोपी, रावा, रावे आणि भूत, भूते. मित्रांनो हाही अगदी सोपा प्रश्न आहे, सहज तुम्हाला याचं उत्तर देता येईल. हाही प्रश्न मी तुमच्यावर सोडत आहे. 11 आणि 12 नंबरचे हे दोन्ही प्रश्नांची उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. ठीक आहे. वरचा प्रश्न 11 नंबरचा थोडा हार्ड आहे, 12 नंबरचा अगदी सोपा प्रश्न आहे. तुम्हाला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, 11 आणि 12चं. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न विचारलेला होता, पुढील जोड्यांमधून भिन्न लिंगी जोडी ओळखा. बघा, काया, पगडी, शरीर, देह, आकाश, गगन, प्रकाश, उजेड. तर भिन्न लिंगी म्हणत आहे, बरोबर ना. म्हणजे त्याचा भिन्न गट कोणता आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सरळ सांगता येईल की पहा, प्रकाश म्हणजे उजेड होतो, शरीर म्हणजे देह होते आणि आकाश म्हणजे गगन होते. पण पहा, काया म्हणजे पगडी होत नाही, काया म्हणजे शरीर तन असा होते. ठीक आहे. म्हणून भिन्न लिंगी जोडी कोणती आहे तर पर्याय क्रमांक अ. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप. पहा, सामान्य रूप अगदी सोपा प्रश्न आहे. नवरा, नवऱ्याला म्हणजे रॅला, बायको, बायकोला. ठीक आहे. मूल, मुलाला म्हणजे मुलाला. त्यानंतर अपत्य, तर अपत्याला होते. तर या ठिकाणी अपत्याचा अपत्य केला आहे. ठीक आहे. अपत्याचा अपत्य केला आहे, म्हणून काय होईल तर या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप पर्याय क्रमांक ड हे तुमचं योग्य उत्तर असेल. ओके. चला, पुढचा प्रश्न विचारलेला आहे, हिमालयात ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक गंगेला येऊन मिळतात. या वाक्यात कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही. तर बघा, आता या ठिकाणी बघा, हिमालयात ज्या नद्या उगम पावतात. आता विशेष नाम आलेला आहे का? हो, विशेष नाम कोणता आला आहे तर हिमालय आलेला आहे या ठिकाणी, आणि गंगासुद्धा विशेष नाम आलेला आहे. त्यानंतर सर्वनाम आलेलं आहे का? हो, सर्वनाम त्या आलेला आहे. त्यानंतर भाववाचक नाम आहे का तर नद्या उगम पावतात या ठिकाणी भाववाचक नाम नाही आहे. ठीक आहे. आणि सामान्य नाम आलेलं आहे नद्या, नदी हा सामान्य नाम आहे. ओके. म्हणून या ठिकाणी कोणता नाही आला तर पर्याय क्रमांक क, भाववाचक नाम या प्रश्नामध्ये आलेला किंवा या वाक्यामध्ये भाववाचक नाम मुळीच आलेला नाही. ओके. पुढचा प्रश्न आहे, आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जात असतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा. पहा, आकाशवाणीद्वारे, द्वारे हा प्रत्यय लागला आहे. ठीक आहे. आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जात असतो. मित्रांनो या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे. या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, म्हणजेच काय होईल तर कर्मणी प्रयोग होईल. ठीक आहे. कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. कर्माची हुकूमत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे, म्हणून कोणता होईल कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न कोणता विचारलेला होता तर मित्रांनो, येरे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ काय? तर मित्रांनो याचं योग्य तुम्हाला अगदी सहज सांगता येईल की येरे कुत्र्या खा माझा पाय म्हणजेच काय तर स्वतःहून संकट ओढावून घेणे, किंवा आपण ते हिंदीमध्ये म्हण आहे आ बैल मुझे मार, तशासारखा या ठिकाणी कोणता होईल तर सरळ सरळ पर्याय क्रमांक 2 आपण होऊन संकट ओढावून घेणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, चालत्या गाडीला
खीळ घालणे, म्हणजे आपण म्हणतोच पहा समाजामध्ये हा चालत्या गाडीला खीळ घालतो, हा चालत्या गाडीला खीळ करतो असं बोलतो ना. म्हणजे एखाद्या चांगल्या गोष्टीमध्ये व्यत्यय आणणे किंवा विघ्न आणणे असा त्याचा अर्थ होते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 चांगल्या चाललेल्या गोष्टीमध्ये विघ्न आणणे. ओके. नाहीतर तुम्ही या ठिकाणी गाड्या 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 दिसत आहेत तर ह्या गाड्यांना अनुसरून उत्तर द्याल, हे काय होईल तर चुकीचं असेल. पर्याय क्रमांक 1 मग चांगलेल्या गोष्टीमध्ये विघ्न आणणे. त्यानंतर प्रश्न विचारलेला होता, पुढील वाक्यामधून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखा. पहा, प्रश्नार्थक नाही असं म्हणत आहे. पहा, हे एवढे उरलेले अन्न आता कोणाला देणार, म्हणजे प्रश्न आला. ओके, चला पुढचा, किती लोचट आहे हा माणूस. ठीक आहे, हा किती लोचट आहे हा माणूस. त्यानंतर तू चुकीची गोष्ट का केलीस. का केलीस म्हणजे या ठिकाणी सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. नोकरीत एवढा वेळ घालवणाऱ्याने अभ्यास केव्हा करायचा या ठिकाणी सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ब मध्ये हा विधानार्थी वाक्य आहे, किती लोचट आहे हा माणूस. म्हणजे हा माणूस किती लोचट आहे आपण असं एखाद्याला म्हणतो. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ब होईल, हा प्रश्नार्थी वाक्य नाही. चला नंतरचा प्रश्न आहे, अफवांवर आधारित बातम्या वार्ताहरांनी देऊ नयेत. ठीक आहे, मी वाचताना सलग वाचलेला आहे, पण हा मुद्दामून चुकीचा वाक्य आहे. या वाक्यातील लेखन नियमानुसार किती चुका आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर बघा, या ठिकाणी रचा रफार चुकलेला आहे. वार्ता पाहिजे तर तावर रफार पाहिजे होता. त्यानंतर वार्ताहरांनी हा सलग राला जोडून आलेला पाहिजे होता, म्हणजे हा वेगवेगळा केला आहे, म्हणजे तोही नियमात बसत नाही. त्यानंतर देऊ मधला ऊ जो आहे हा दीर्घ पाहिजे होता. म्हणजे या ठिकाणी अफवांवर आधारित बातम्या वार्ताहरांनी देऊ नयेत. तर या वाक्यात 3 या ठिकाणी चुका केलेल्या आहेत. लेखन नियमानुसार किती चुका झालेल्या आहेत, 3 चुका झालेल्या आहेत. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे, त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात. या वाक्यातील चूक शोधून सुचवा. मित्रांनो, या वाक्यातील चूक आपल्याला लेखन नियमानुसार सुचवायचं आहे. पहा, असतातच्या जागी तुम्हाला आहेत वापरून पहा बरं. त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले आहेत असं नाही होईल. ठीक आहे, म्हणजे त्या मुलाचे वडील कोणाच्या लहानपणी, बरोबर ना. या ठिकाणी अजूनपर्यंत वाक्याला अर्थ पूर्ण झालेला नाही. ठीक आहे, त्यानंतर वडील लहानपणीच आहे ना, वडील त्यांच्या लहानपणीच. ठीक आहे, तर वडील त्यांच्या लहानपणीच निधन पावलेले आहेत. तर त्या मुलाचे वडील त्यांच्या लहानपणीच, म्हणजे कोणाच्या, त्या मुलांच्या लहानपणीच निधन पावलेले आहेत. म्हणजेच याचं उत्तर हाच होईल मित्रांनो. पर्याय क्रमांक पुढील पर्याय वाचायची गरज नाही. त्या मुलांचे वडील त्यांच्याच लहानपणीच निधन पावलेले असतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला 2013 मध्ये प्रश्न विचारले होते. पुढचा आहे 2014च्या परीक्षेमध्ये कोणकोणते प्रश्न आले होते. तर बघा, 2014च्या महाटीईटीमध्ये मराठी ग्रामरवर प्रश्न विचारलेला होता. ग्राह्य. ठीक आहे, ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर ग्राह्य, त्याज्य, स्वीकारार्ह आणि गृहीत घेण्यास योग्य. तर स्वीकारार्ह, गृहीत आणि घेण्यास योग्य हे काय आहेत, तीनही सारखेच आहेत. याच्या विरुद्ध कोणता आहे, त्याज्य. ठीक आहे, कोणता आहे, त्याज्य. ठीक आहे, पुढचा आहे माधव भित्रा नाही. या वाक्याचे अर्थ न बदलता होकारार्थी वाक्य. पहा, होकारार्थी वाक्य माधव भित्रा नाही. तर माधव भित्रा नाही या वाक्यामध्ये पहा, माधव भित्रा आहे, माधव सूर आहे, त्यानंतर माधव सूर नाही असे नाही, आणि माधव भ्याड आहे. तर यामधील काय होईल, माधव भित्रा नाही म्हणजे कसा आहे, तो निडर आहे, निर्भीड आहे, सूर आहे. पर्याय क्रमांक ब होईल योग्य उत्तर, म्हणजे माधव शूर आहे. पुढचा पाहूया. पुढचा प्रश्न आहे, पिसू या शब्दाचे योग्य अनेक वचन कोणते. मित्रांनो, हा शब्द बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला जातो. हा कॉमन प्रश्न आहे. पिसू या शब्दाचा अनेक वचन काय होईल, तर पिसूचा पिसवा होतो. पर्याय क्रमांक क हा लक्षात ठेवा. यावर्षी सुद्धा विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक क्रियापद आहे. आता सकर्म म्हणजे कर्मासह आलेला क्रियापद, आणि अकर्मक म्हणजे काय होईल तर कर्ता आणि कर्म त्यातूनच, म्हणजे ज्याची हुकूमत त्याच्यावरच होते. ठीक आहे, त्यामध्ये पुढील वाक्यात किंवा पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक क्रियापद. पहा, मी रस्त्यात पडलो म्हणजे कोणाची, ज्याची क्रिया त्याच्यावरच झाली. आज भाऊबीज आहे,
त्यानंतर आरोही लाडू खाते आणि सुनील उद्या जाईल. म्हणजे या ठिकाणी कर्ता काय आहे सुनील आरोही आणि कर्म काय आहे लाडू. म्हणजे कर्त्याची क्रिया कर्मावर घडत आहे. म्हणजे ह्या ठिकाणी सकर्म क्रियापद आलेलं आहे. पर्याय क्रमांक ब आरोही लाडू खाते. त्यानंतरचा प्रश्न आहे डोंगरा एवढी धाव तिळा एवढी डोंगरा एवढी हाव आणि तिळा एवढी धाव. ठीक आहे. तर या म्हणीचा योग्य अर्थ कोणता. डोंगरा एवढी हाव म्हणजे आपल्याला अपेक्षा जास्त पण त्या तुलनेत काय प्रयत्न मात्र क्षुल्लक. मग यामध्ये खूप हाव असणे महत्त्वाकांक्षा असणे महत्त्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे. म्हणजे हा या ठिकाणी उत्तर होईल महत्त्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे. त्यानंतरचा आहे कोणी कोणास हसू नये. या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार. तर कोणी कोणास हा अधोरेखित केलेला आहे. कोणी कोणास म्हणजे नेमका कोण प्रश्नार्थक आहे का नाही. दर्शक आहे का नाही. संबंध आहे का नाही. तर कोणता आहे अनिश्चित. म्हणजे या ठिकाणाहून कोणी कोणास म्हणजे निश्चितता या ठिकाणी दर्शवलेली नाही. म्हणजे सर्वनामाचा प्रकार होईल अनिश्चित सर्वनाम. त्यानंतरचा प्रश्न विचारलेला होता पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते. तर मित्रांनो या ठिकाणी बघा सर्व मुली खूप लोक काळा कुत्रा दोन्ही भाऊ. तर गुणविशेषण कोणतं आहे सहज तुम्हाला सांगता येते काळा कुत्रा. ठीक आहे. म्हणजे काळा कुत्रा हे या ठिकाणी गुणविशेषण आहे. पुढचं आहे सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली. आता सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली या वाक्याचा काळ ओळखा. तर सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली या वाक्यामध्ये बघा तुम्हाला सरळ तुम्हाला लक्षात येईल की सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली. ठीक आहे. म्हणजे घडलेली घटना आहे साधा भूतकाळ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न विचारलेला होता आई म्हणाली इच्छा असो वा नसो प्रपंच मांडला की माणूस आपोआपच स्वार्थी होतो. या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत. तर आता आपण या ठिकाणी विरामचिन्हे मोजूया. बघा आई म्हणाली या ठिकाणी बघा स्वल्प विराम दिसत आहे आपल्याला या ठिकाणी. त्यानंतर हा दुहेरी कामा दिसत आहे आपल्याला डबल इन्व्हर्टेड कामा. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी हा एक दंड दिसत आहे आपल्याला 3 झाले. त्यानंतर पूर्णविराम आणि हा प्रश्नचिन्ह असे या ठिकाणी 5 या ठिकाणी विरामचिन्हे आलेली आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक ड 5 विरामचिन्हे आलेली आहेत. म्हणजे संयोग चिन्ह आहे दुहेरी अवतरण चिन्ह स्वल्पविराम पूर्णविराम आणि प्रश्नचिन्ह असे 5 विरामचिन्हे या वाक्यामध्ये आलेली आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द पहा. उपहार अवजड प्रतिकार आणि झुपकेदार. उपहार अवजड आणि प्रतिकार. तुम्हाला प्रत्येक शब्द असा वाटेल की प्रत्येक हा प्रत्यय जोडून आलेला आहे परंतु असं नाही आहे. उपहार हा सलग शब्द आहे. अवजड हाही सलग शब्द आहे. हा प्रतिकार हे सर्व नाम आहेत. पण हा जो आहे हा झुबकेदार हा प्रत्यय जोडून तयार झालेला आहे. झुबक्याला दार हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर कोणतं होईल तर झुबकेदार. त्यानंतरचा प्रश्न आहे पतीचा समानार्थी शब्द. पती म्हणजे कोण होतो नवरा. ठीक आहे. मग पती म्हणजे पहा कांता भरता दारा जाया. ठीक आहे. म्हणजे याचं योग्य उत्तर होईल भरता. ठीक आहे. भरता पती म्हणजे भरता. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आता पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा या ठिकाणी बघा मित्रांनो शुद्ध शब्दावर मित्रांनो विलांटी आणि उकारवरचे बरेच प्रश्न येतात. पहा चालीरीती प्रत्येक ठिकाणी चालीरीती दिलेला आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये जो चालीरीती आहे लीची वेलांटी दीर्घ रीची ऱ्हस्व आणि तीची दीर्घ हा जो आहे पर्याय हा तुमचा योग्य उत्तर आहे चालीरीती. पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. घमेंड गर्व डौलदारपणा आणि अहंता. पहा अहमपणा म्हणतो गर्व म्हणतो घमेंड म्हणतो. ठीक आहे. तर हे तीनचे तीनही एक गर्व अहम आणि घमंड हे तीनही समानार्थी आहेत. हा डौलदारपणा म्हणजे ऐटीत राहणे होते. हा घमंड या शब्दाचा किंवा गर्वाचा शब्द नाही. म्हणजे हा आहे गटात न बसणारा. चला पुढचा आहे कोणालाही कळू न देता. या शब्दसमूहासाठी योग्य शब्द पहा. कोणालाही म्हणजे आपण काय म्हणतो या कानाची खबर त्या कानाला लागता कामा नये म्हणतो ना. तर त्या ठिकाणी पहा याचा योग्य शब्दसमूह आहे बिनभोबाट. काय बिनभोबाट म्हणजे गुपचूप. पुढचा प्रश्न पाहूया.
बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुनाने योग्य वाक्यप्रचार वापरून पहा. आता पहा, एखाद्या कारकुनाच्या हातून बँकेच्या हिशोबात गडबड झाली आणि ते मॅनेजरला कळाले तर तो काय होईल, पळून जाईल. ठीक आहे, किंवा म्हणजे आपलं त्या ठिकाणून तोंड लपवेल. म्हणजेच याच्या ठिकाणी योग्य म्हण कोणती वापरायची आहे, तर म्हण वापरून पूर्ण करायला लागेल की बँकेतील हिशोबात गडबड झाल्याने मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुनाने आपले तोंड काळे केले. तोंड काळे केले यासाठी म्हण कोणते आहे, तोंड काळे करणे. पर्याय क्रमांक क, तोंड काळे करणे. पुढचा प्रश्न विचारलेला होता, तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या. पानावर या वाक्यातील अधोरेखित अव्यय कोणत्या प्रकारचे आहे, तर कोणत्या प्रकारचे आहे, तर मित्रांनो पान या शब्दाला पानावर हे प्रत्यय लागून आलेला आहे. म्हणजे हा शब्दयोगी अव्यय आहे. कोणता आहे, शब्दयोगी अव्यय. त्यानंतरचा प्रश्न आहे, धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्याने त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल. आता धाकट्या भावाला कमी गुण मिळाले म्हणून आपण त्याला धमकावू का, की त्याची चौकशी करू का, की त्याचं अभिनंदन करू का, की त्याची तक्रार करणार आहोत का, नाही. तर आपण त्याचे सांत्वन करण्यासाठी कौटुंबिक पत्र लिहिणार आहोत. म्हणून धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्याने त्याला लिहिलेले पत्र हे कौटुंबिक पत्र असेल. पुढचा प्रश्न आहे, 1998 साली परळी वैजनाथ या ठिकाणी भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते, तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे द मा मिरासदार. हे 1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. कोण, द मा मिरासदार. पुढचा प्रश्न विचारलेला होता, मराठी भाषेतील आद्य चित्रकार. मित्रांनो या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे, चरित्रकार असा होता. आद्य चरित्रकार म्हणून कोणाला ओळखले जाते, तर मराठी भाषेतील आद्य चरित्रकार बघा, स्वामी चक्रधर स्वामी, नागदेवाचार्य, आऊसा, माईम भट असे या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. तर यापैकी आद्य चरित्रकार म्हणून माईम भट यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी पुलिंगी शब्द ओळखा. आता पुलिंगी ग्रंथ, पोथी, पुस्तक आणि वही. आता प्रत्येकाला तो किंवा ती लावून पहा काय जुळते. तो ग्रंथ, ती पोथी, ते पुस्तक, ती वही. मग आता पुलिंगी काय आला, तो ग्रंथ. म्हणून पर्याय क्रमांक 1 पुलिंगी शब्द कोणता आहे, ग्रंथ. पुढचा प्रश्न आहे, केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय, तर केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव आहे प्र के अत्रे. काय, प्रल्हाद केशव अत्रे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला या ठिकाणी केशव सूत विचारलं असता तर कृष्णाजी केशव दामले हे झालं असतं. ठीक आहे. कृष्णाजी केशव दामले यांचं नाव काय आहे टोपण नाव, तर केशव सूत. विवा शिरवाडकर यांना काय म्हणतात, कुसुमाग्रज. आणि राम गणेश गडकरी यांना काय म्हणतात, गोविंदाग्रज किंवा बाळकराम. ह्या दोन टोपण नावांनी राम गणेश गडकरी यांना सुद्धा ओळखलं जाते. तर तुमच्या प्रश्नामध्ये जो केशव कुमार आहे या केशव कुमारचं योग्य उत्तर आहे प्रल्हाद केशव अत्रे, म्हणजे प्र के अत्रे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे, तर कठोर वर्ण कोणते आहेत, क ख च्या गटातील कठोर वर्ण आहेत, बरोबर ना. तर म्हणून क च ट त प, म्हणून हा जो आहे प आहे, क च्या गटातला प आहे पहिल्या ओळीतला, म्हणून हा कठोर वर्ण आहे. कोणता, प. बाकीचे बा ग ज ड द भ घ ज ढ द भ, म्हणून हे मृदू वर्ण आहेत तीनचे तीनही. आणि कठोर वर्ण कोणता आहे, तर प आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे. चला या ठिकाणी त्यानंतर 2016च्या TETचे आपल्याला या ठिकाणी प्रश्न प्राप्त झालेले आहेत. 2016मध्ये जी TET झाली होती त्यामध्ये कोणते विचारले होते, तर बघा गैरहजेरी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. आता गैरहजेरी म्हणजे काय होते, अनुपस्थिती. एकदम सोपं आहे. पुढचा प्रश्न विचारलेला होता, 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे, म्हणजेच ती लहान सहान रक्कम नाही. सलग अर्थ काढायचा, अर्थ न बदलता म्हणलं सहज उत्तर काढायचा, म्हणजे ती लहान सहान रक्कम नाही. कोणता आहे, पर्याय क्रमांक ब मध्ये उत्तर आहे. 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही. ओके. चला पुढचा प्रश्न आहे, रोपटे या शब्दाचे अनेक वचन. मित्रांनो रोपटे, रोपे, रोपटी, रोपट असं आहे. तर या ठिकाणी अनेक वचन होतो रोपटेचं रोपटी. ठीक आहे. रोपटेचं काय होतं, अनेक वचन रोपटी. पुढचा प्रश्न पाहूया, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात सकर्मक क्रियापद आहे. मित्रांनो प्रत्येकच परीक्षेमध्ये यावर सकर्मक क्रियापदावर प्रश्न विचारलेला आहे. पहा, आज भाऊबीज आहे, काल खूप पाऊस पडला,
अजिंक्य उद्या नागपूरला जाईल आणि अबोली निबंध लिहिते, म्हणजे क्रिया कुठून दिसून येत आहे तर अबोली निबंध लिहिण्याची क्रिया या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक ड मध्ये दिसत आहे. योग्य उत्तर काय असेल, अबोली निबंध लिहिते. या ठिकाणी कर्मासह आलेला क्रियापद म्हणजे सकर्मक क्रियापद. ठीक आहे, या वाक्यात अबोली हे काय आहे तर कर्ता आणि निबंध काय आहे तर कर्म आणि लिहिते काय आहे तर क्रियापद, म्हणून याला काय म्हणतो आपण सकर्मक क्रियापद. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा योग्य अर्थ कोणता. तर अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे जास्त गोष्टी सांगणाराचा कधीही कोणता ना कोणतं काम अडतो असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो, किंवा फक्त आपण काय म्हणून फक्त पोपटपंची करणारा किंवा मोठ्या मोठ्या गोष्टी सांगणारा आपण असंही त्याला म्हणू शकतो. म्हणजे या ठिकाणी वाजीपेक्षा अतिहुशार माणसाची कोणती गोष्ट विकल्या जाते, वाजीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरते, आपल्या ऐपतीनुसार खर्च करावा आणि खूप हुशारीने फायदा होतो. तर मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक क होईल उत्तर, वाजवीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरते. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. मी स्वतः त्याला पाहिले. आता या ठिकाणी अधोरेखित सर्वनामाचा प्रकार म्हणत आहे. मी स्वतः हे कोणासाठी वापरला आहे तर आपल्यासाठीच वापरलेला आहे, म्हणजे प्रश्नार्थक होईल का नाही, संबंधी होईल का नाही, दर्शक होईल का नाही, तर काय होईल आत्मवाचक, स्वतःसाठी वापरलेला आहे म्हणजे आत्मवाचक सर्वनाम होईल. ओके, अगदी सोपं आहे, आत्मवाचक सर्वनाम या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचं आहे पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते. आता या ठिकाणी पुढीलपैकी गुणविशेषण गुण कोणते याच्यातून दाखवलेला आहे पहा. गोड केळी, 20 आंबे, तिप्पट अंतर आणि 4 चाकी. पहा या ठिकाणी 20 आंबे आणि 4 चाकी हे संख्या विशेषण आहे, तिप्पट हे आवृत्तीवाचक विशेषण आहे. ठीक आहे, तर गोड आहे हे आहे गुणविशेषण. का आहे गुणविशेषण. चला पुढचा प्रश्न बघूया. खगचा समानार्थी शब्द काय. तर मित्रांनो खग म्हणजे काय होतो तर खग या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पक्षी. खग म्हणजे पक्षी होतो मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ कोणता. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा वाक्य त्रिकालबाधित सत्य म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक रिझन म्हणजे वैज्ञानिक कारणे असे जर असतील तर त्या वाक्याचा काळ मित्रांनो नेहमी साधा वर्तमान काळ होते, लक्षात असू द्या. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्रिकालबाधित सत्य आहे, म्हणून याचं काळ काय होईल साधा वर्तमान काळ. ठीक आहे, पुढचा आहे. हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत. तर हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत तर बघा या ठिकाणी किती आहेत. दुहेरी अवतरण चिन्ह आहे, या ठिकाणी डबल इन्व्हर्टेड कामा, उद्गारवाचक चिन्ह, त्यानंतर फुल स्टॉप म्हणजे असे एकूण 3 आलेले आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो हा एक आणि हा एक असे 2 धरायचे नाही, तो एकच धरायचा. ओके, तर वाक्याच्या सुरुवातीला आणि शेवटी तो वापरला जाते 2-2 डॅश. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी किती आले आहेत तर 3 या ठिकाणी विरामचिन्हे आलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे. पुढीलपैकी योग्य सामान्य रूप ओळखा. आता योग्य सामान्य रूप काय पहा, मगाशी सुद्धा आपण पाहिलं होतं सामान्य रूप ला प्रत्यय लावून पहा. ठीक आहे, तर फडक्यांचा काय होतो फडक्यांना, फडकेला, फडकीला आणि फडकेली. सहज तुम्हाला या ठिकाणी सरळ दिसते की बाकीचे हे गचाडसारखे आणि ओबडधोबड वाटत आहेत. फडक्यांना हे योग्य वाटत आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कसं फडक्यांना हे त्याचं सामान्य रूप योग्य प्रकारे झालेलं आहे. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला सहज सांगता येईल. पहिला पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे मराठी वाङ्मय. असं आपण वाङ्मय म्हणतो ना, तर हा जो आहे पहिलाच मराठी वाङ्मय. ओके, पहिलाच पर्याय या ठिकाणी शुद्ध आहे, बाकीचे सगळे चुकीच्या पद्धतीने लिहिलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न विचारलेला होता पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. तर पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने नेता, नायक, मोरक्या आणि गुंडा. तर मित्रांनो जो नेता असतो त्याला आपण नायक म्हणतो, तोच आपला नेता म्हणजेच मोरक्या असतो. तर गुंडा हे काय आहे तर हे त्या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे. ठीक आहे, चला म्हणजे याचं योग्य उत्तर काय होईल पर्याय क्रमांक ड.
पुढचा प्रश्न आहे, भूकंपग्रस्त भागात नेमका सापडल्याने सुटकेसाठी कोणती गोष्ट करावी हे न सुचल्याने मी दुर्दैवाच्या कचाटात सापडलो. पहा, अधोरेखित केलेल्या वाक्यासाठी पहा, सुटकेसाठी कोणती गोष्ट करावी म्हणजे काही सुचतच नाही ना. मग सुचत नाही आपण काय म्हणतो, त्याची मती गुंग झाली, मती भ्रष्ट झाली. मती कुंठित होणे हा त्या ठिकाणी वाक्यप्रचार वापरता येईल. पर्याय क्रमांक ब, मती कुंठित होणे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2009 मध्ये सॅन होजे अमेरिका येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. अ साळुके, प्राध्यापक राम शेवाळकर, नाधो महानोर आणि डॉक्टर गंगाधर पानतावणे. तर मित्रांनो, फेब्रुवारी 2009 मध्ये सॅन होजे अमेरिका येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर गंगाधर पानतावणे हे होते. कोण होते? डॉक्टर गंगाधर पानतावणे. पुढचा आहे, गोंदन जन्मजान्हवी या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत? तर गोंदन आणि जन्मजान्हवी या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत? शांता शेळके. कोण आहेत? तर शांता शेळके. पुढचा प्रश्न आहे, मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात फेमस असलेली हे आत्मचरित्र किंवा हे पुस्तक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचं आहे. या ठिकाणी तुम्हाला साधना आमटे, शांता शेळके, सिंधुताई सपकाळ, राणी बंग अशा 4 महिलांची नावे दिलेली आहेत. त्यापैकी मी वनवासी हे कोणी लिहिलं याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. बघूया किती DED BED धारकांना या प्रश्नाचं अचूक उत्तर देता येते. त्यानंतरचा प्रश्न विचारला होता, कान फुटले तुहे का तोंडाले कुलूप लावलं कोण? पहा, ही कोणत्या तरी वेगळ्या भाषेतील आपल्याला दिसत आहे. म्हणजे महाराष्ट्रात ज्या बोलीभाषा आहेत, मराठीतल्या ज्या इतर बोलीभाषा आहेत त्यापैकी विचारलेलं आहे. अहिराणी, वराडी, वारली आणि झाडी बोली. तर मित्रांनो, कान फुटले तुहे का तोंडाले कुलूप लावलं कोण हे वाक्य कोणत्या भाषेतील आहे? तर अहिराणी या भाषेतील आहे. आणि अहिराणी भाषेतील पहा, अहिराणीवरून आठवलं, ज्या बहिणाबाई चौधरी आहेत यांच्या ज्या कविता आहेत त्या अहिराणी भाषेमध्ये प्रसिद्ध आहेत. यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारतो. मित्रांनो, अपेक्षा करतो की या ठिकाणी जे प्रश्न घेतलेले आहेत ते तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच यश मिळवून देण्यासाठी मदत करतील आणि तुम्हाला आवडले सुद्धा असतील. अशाच प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा की तुम्हाला कोणत्या विषयाचे व्हिडिओ पाहिजेत. आपण त्या पद्धतीनं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करूया. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ खरंच नक्की आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा. तसेच ह्या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.